जबाबदारीपूर्वक द्यायची असते, कारण की कुठल्याही पक्षात आपण असतो पण जेव्हा एखाद्या नेतृत्वावर आपण विश्वास करतो तेव्हा तळागाळापासून तन मन धन तिन्ही देऊन आपण त्या माणसासाठी 20 तारखेपर्यंत आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे। तत्पूर्वी भाषण सुरू करताना महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, भारतीय घटनेचे शिल्पकार सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन व्यक्तींचं नाव घेतल्याशिवाय इलूबंदरीचं भाषण कधी सुरू झालं नाही। मुळात त्याचं कारण असं आहे की छत्रपतींचा स्वराज्य आणि बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान या भारतात जोपर्यंत जिवंत आहे मुस्लिम समाजाने कधी आपल्या मनात शंका आणू नये की या देशात आपल्यावर कधी आघात होऊ शकतो, कारण की हा देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर चालणारा माझा महाराष्ट्र हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा महाराष्ट्र आहे। आपण सर्वांनी सखोल अभ्यास केला पाहिजे। महाराष्ट्रात आपण राहतो, महाराष्ट्राचा इतिहास उकलून पाहिला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक प्रसंगातून त्यांना मुस्लिम मावल्यांनी मदत केलेली आहे। बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारा देश आहे। आपण कशाला उन्ही दोन्ही बसत हे करत बसायचे? कोणतरी व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतोय, कोण काय बोलतोय। हे बोलण्याचं कारण एक असं आहे की देवासारखे आपल्या पाठीशी उभी असणारी माणसांबद्दल आपल्या मनात धुंबत करण्याचा प्रयत्न कुठून तरी होतोय। कुठलं तरी नेतृत्व आपल्याला भटकवण्यासाठी तो प्रयत्न करतोय। आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही। आपण कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आहे की आपल्या नेतृत्व, आपण रत्नागिरीत सन्माननीय उदयजी सामंत साहेबांचं नेतृत्व बघितलंय आणि त्यांच्या आशीर्वादाने भैया शेठ साहेबांचं नेतृत्व या तालुक्यात आपल्याला सर्वांना मिळणार आहे। हे नेतृत्व असं आहे, फक्त एक जाती धर्म नाही, सर्व समाजामध्ये जाती धर्मामध्ये सलोख्याचं वातावरण असला पाहिजे। मी जेव्हा आदरणीय भैया शेठ साहेबांशी माझी जो समाजाच्या मार्फत एक दोनदा आमची भेट झाली असेल भैया साहेब समाजाच्या प्रश्नाच्या मार्फत, पण भैया शेठ आणि आमचे सन्माननीय अण्णासाहेबांची इच्छा होती की इलूबंदरीने आमच्या कुटुंबासाठी काम करावं। खास करून अण्णांची इच्छा होती आणि मी अनेक वेळा असं बोललोय की विरोधक म्हणून मी एक दोन पक्षामध्ये आपण यापूर्वी काम केलं, विरोधक म्हणून आपण बोललो, पण या कुटुंबावर बोलण्याची माझी नाही, कुठल्याही नेतृत्वाची लायकी नाही असं मी सांगेन। एवढ्या लेवलला मी जाऊन सांगेन, कारण की हा एक कुटुंब असा आहे की हा कुटुंब समाजातील सर्व गोर गरीब श्रीमंत प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा सामंत कुटुंब आहे। म्हणून आपण निर्णय घेतलं की निवडणुकीच्या फार कमी दिवसापूर्वी मी सन्माननीय भैया शेठ आणि उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास केलं, सामंत फॅमिलीच्या नेतृत्वावर विश्वास केलं आणि या कुटुंबात आपण सामील होऊ। आपण काय फार मोठे कोण नेते नाही किंवा काही नाही आहोत, आपण सर्वसामान्य माणूस आहोत, पण इथे मुस्लिम समाजाचा मेळावा आहे। भैया शेठ एकच सांगतो की आपल्या राहणीमानावर आपलं जीवन जे आहे, आपल्या राहणीमानावर आपण लोकांच्यात कसं राहतो त्याच्यावर आपल्या पुढच्या गोष्टी घडलेल्या असतात। आपण कधी मनात शंका कुशंका आणू नये, कारण की मी ज्या गावात राहतो त्या गावात 70 ते 75 मुस्लिम समाजाची मतं आहेत आणि 1400 मतं एकूण आमच्या गावाची, त्यातली 1300 मतं हे हिंदू समाजाचे आहेत आणि 1300 मतांमधून ते हिंदू समाजाने सन्मानाने मला थेट सरपंचाची निवडणूक झाली तेव्हा सरपंच पदावर बसवलं। याचा अर्थ आपल्याकडे कोकणामध्ये जाती भेद हे ते जे पसरवलं जातो हे काही नाहीये, फक्त नेतृत्वामध्ये क्षमता पाहिजे, नेतृत्वामध्ये क्षमता पाहिजे आणि ती क्षमता फक्त आदरणीय भैया शेठ यांच्या नेतृत्वात दिसून आली, आदरणीय उदय सामंत यांच्या नेतृत्वात दिसून आली। मित्रांनो, निवडणूक फार जवळ आली आहे। अनेक गोष्टीतून कोण कोण काय काय पद्धतीने सामाजिक गोष्टी असतील, राजकीय असतील, आपण ऐकतोय आणि आपल्याला दूषित करण्याचा जो प्रयत्न चालू आहे, तर भैया शेठ ही जी छोटेखानी सभा जी आम्ही आयोजित केली त्याचं मूळ कारण असं होतं की भैया शेठ त्यांच्या देखील लक्षात येऊ दे, कारण की निवडणुकीचे दिवस जसे जवळ येतात तेव्हा जेव्हा उमेदवार उभा असतो त्या उमेदवारांना आपण बघतोय की सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही कधीतरी बंगल्यावर असतो, आदरणीय भैया शेठ यांना म्हणजे रात्री जेवायला 1-1 वाजेपर्यंत लोकांच्या मध्ये जात आहेत, 1-1.5 स्वतःला जेवण्यासाठी वाचतायत। अशा परिस्थितीत माझी लोक माझ्यावर किती विश्वास करतायत, माझ्या लोक माझ्या बरोबर आहेत की नाही हे दाखवण्यासाठी म्हणून लांजातील अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष असतील आणि त्यांच्या बरोबर, आता सर्वांची मी नावं घेत नाही, आणि त्यांच्या बरोबर असलेले जे कार्यरत असलेली टीम आहे याने अतिशय सुंदर पद्धतीने गावागावात जाऊन
प्रत्येक मोहल्ल्यात जाऊन सर्वांना समजावून सांगितलेलं आहे की भैया शेठ एक असं नेतृत्व आहे जो यापुढे या तालुक्याचा नेतृत्व करणार आहे आणि अशा भक्कम नेतृत्वाच्या पाठी आपल्याला राहिलं पाहिजे आणि भैया शेठ मुस्लिम समाजाने तुमच्यावर विश्वास केलेला आहे. त्या विश्वासाला पात्र आम्ही 20 तारखेला ठरणार आहेत. जबाबदारी फक्त एकच आहे की मुस्लिम समाजाने आपली मतं दिली म्हणजे आपली जबाबदारी संपली असं नाही. कारण की आपण व्यापारी आहेत. कोण आता माझे इथे बरेच मित्र मला भेटले जे आपण छोटा मोठा व्यापार करतो. अनेक समाजातील अनेक जाती बांधवातील लोक आपल्याला रोज भेटतात. त्या रोज भेटणाऱ्या लोकांना, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना, आई मावशींना आपण भैया शेठ लांज्यात का हे समजवण्याचा प्रयत्न उरलेल्या 4 दिवसात आपण करायचा आहे. कारण की निवडणूक आली की आपण आता हे व्हॉट्सअप बघायचं नाही. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक आपण बघितलं मुघलांचं साम्राज्य समोर होता, परंतु जे स्वराज्य मिळवलं ते गमिनी काव्याने मिळवलंय आणि आम्हाला ही निवडणूक गमिनी काव्याने जिंकायची आहे. आम्हाला ही निवडणूक गमिनी काव्याने जिंकायची आहे. आता येणारे जे 4 दिवस आहे रात्र वैराग्याची आहे. लक्षात घ्या, कोण येईल, काय बोलेल, जातीचा बोलेल, धर्माचा बोलेल, याचा बोलेल, त्याचा बोलेल, आपण कुठल्याही पद्धतीने त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा आहे. आणि ही निवडणूक आपण सर्वांनी 20 तारखेला आपण दिलेलं वचन पूर्ण आपण करायचं. आपल्या आई वडिलांसकट आपले जे नातेवाईक त्या सर्वांना सांगायचं आहे की आदरणीय भैया शेठ साहेबांच्या जो धनुष्यबाणाचा बटन आहे तो 1 नंबरला आहे. जसं रमजान भाई बोलले की 1 नंबरचा बटन आणि 1 नंबर उमेदवार, एका नंबरनेच भैया शेठला विजयी करायचा आणि 23 तारखेला आदरणीय भैया शेठच्या विजयी रॅलीमध्ये यापेक्षाही जास्त मुस्लिम बांधव सहभागी व्हायचा आहे. एवढी तुम्हा सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आदरणीय व्यासपीठ आहे, सर्वांचाच शाब्दिक सत्कार करत आहेत. बघत आहोत ते आपल्याला संबोधित करणार आहेत आणि ते असे आहेत की बोलतात कमी पण त्यांची कामाची भाषा वेगळी आहे. त्यांच्यावर एक गाणं आहे, फक्त त्याचा मुखडा त्यांच्या समोर गातोय. गाणं आलेलं आहे, बोलणं कमी पण कामाची हमी, शब्द दिलेला मोडत नाही, किरण भैयांचा पॅटर्न भारी, काम कुठलं बी अडत नाही, सांगतोय दादा भेटून घ्या एकदा, तुम्ही बी भैयाचे फॅन व्हाल, एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व, एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व. भैया साहेब आपल्याला संबोधित करतात. नमस्कार. लांजा तालुका येथील अल्पसंख्याक मेळाव्यास उपस्थित बीजेपीचे नेते राजन देसाई साहेब, तसंच माझ्यासोबत आलेले राजू कुरूप साहेब, रत्नागिरीवरून आलेले नगरसेवक सोहेल मुकादम, हनीफभाई नाईक, गुल्ल्याभाई नेवरेकर, सईदभाई मापारी, अल्ताफभाई काजी, इर्शादभाई साटविलकर, इतिहासभाई बंदरी, मुनाफ दसूरकर, दानिशभाई, साजिदभाई शेख, नासिर मुजावर. जर कोणाला नाव घ्यायचं राहिलं असेल तर गैरसमज करून घेऊ नये. आणि आपण सगळे जमलेले, मी तुम्हाला सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेकरता इच्छुक होतो. लोकसभेला इच्छुक असताना मला सांगण्यात आलं की पक्ष बदल, परंतु एक भाऊ एका पक्षात, दुसरा भाऊ एका पक्षात, हे मला चुकीचं वाटत होतं. म्हणून मी हा पक्ष बदलला नाही, त्याच पक्षामध्ये शिवसेनेमध्येच राहिलो. आणि नंतर ज्यावेळी मी लोकसभाच्या इच्छुक असताना फिरत होतो त्यावेळी 6 विधानसभा क्षेत्रापैकी अतिशय दुर्लक्षित आणि अविकसित जे क्षेत्र होतं, विधानसभा क्षेत्र होतं, ते होतं राजापूर, लांजा आणि ही साखरपा. आणि निव्वळ हे क्षेत्राला बदल करायचा, इथे कायापालट करायचा, इथे विकास घडवायचा, ह्या निव्वळ हेतूने हा मतदारसंघ मी निवडला आहे आणि इथे विधानसभेचा उमेदवार म्हणून तुमच्यासमोर आहे. मी रत्नागिरीमध्ये काम करत होतो, उदयच्या ऑफिसमध्ये, आता पालकमंत्री उदय सामंत यांच्या ऑफिसमध्ये ऑफिस सांभाळायचो. परंतु काम करत असताना इथली बरीचशी लोक मला कदाचित भेटली असतील, परंतु कधीच मी जातपात, धर्म किंवा गोरगरीब कधी भेदभाव केला नाही. प्रत्येक माणूस, आलेला माणूस माझ्या कुटुंबातला आहे, माझा माणूस आहे, काहीतरी अडचणीमुळे आला आहे म्हणून असं समजून मी त्याला मदत केली किंवा त्याचं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. भविष्यामध्ये सुद्धा आपल्या अडीअडचणी असतील किंवा आपल्याला कधी मदत लागली तरी सुद्धा त्याच पद्धतीने मी आपला माणूस म्हणूनच काम करेल, ही देखील या निमित्ताने ग्वाही देतो. आमच्या रत्नागिरीतल्या बऱ्याचशा मुस्लिम बांधवांना माहिती आहे की मी भेदभाव करत नाही, माझी कामाची पद्धत.
आणि त्या प्रेमापोटी आज ते इथे आले तुम्हाला सांगण्याकरता की किरण सामंत हा तुमच्या घरातलाच उमेदवार आहे आणि त्याला तुम्ही भरघोस मताने निवडून द्यायचं. इथली विकासाची कामं असतील, ही विकासाची कामं मी जरूर करेन आणि ती देखील तुम्हाला विश्वासात घेऊन करेन. तुम्हाला कुठची कामं पाहिजे त्याची माझ्याकडे जर यादी दिली तर ती कामं मी खरोखर प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेन आणि करून चालेल. अजूनपर्यंत अल्पसंख्याक निधी किंवा अन्य कोणता निधी असेल, हा निधी साहेब ह्या भागामध्ये आणला गेला नाही किंवा ह्या भागामध्ये तो वापरला गेला नाही. परंतु भविष्यामध्ये जे जे प्रकारचे निधी असतील ते आणून आपल्या विकास कामांमार्फत आपला उद्धार कसा करता येईल, आपल्याला चांगली कामं कशी करून देईल हा प्रयत्न करून देईल. शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल, ज्या सुविधा तुम्हाला चांगल्या रीतीने पुरवता येतील त्या पुरवल्या जातील. तसंच बेरोजगारी हा महत्त्वाचा विषय आहे. बेरोजगारीसाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत आणि या मतदारसंघामध्ये 2 मोठे उद्योग येणार आहेत आणि ह्या उद्योगामध्ये स्थानिक 80% लोकांना नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. तसंच कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर जर कोणाला उभं राहायचं असेल तर ते देखील प्रशिक्षण दिलं जाणार आहे. अशा विविध तऱ्हेने आपण या मतदारसंघाचा विकास करायचा आहे आणि ह्या विकास करण्याकरता मला आमदार होण्याकरता तुमच्या प्रत्येकाच्या मताची गरज आहे. तुमचे मित्र असतील, तुमचे नातेवाईक असतील, तुमचे शेजारी असतील, जे जे कोण तुमच्या संबंधित असतील त्यांना प्रत्येकाला सांगायचं आहे मतदान यंत्रावरती पहिल्या क्रमांकाला किरण उर्फ भैया सामंत असं माझं नाव आहे आणि माझ्या धनुष्यबाणी निशाणी आहे. तर धनुष्यबाणी निशाणी समोरचं बटन दाबायचं. धनुष्यबाणी निशाणीचं बटन दाबलं म्हणजे ते विकासाला मत आहे. विकासाचं मत म्हणजे महायुती सरकारला मत. महायुती सरकारला मत म्हणजे ते महायुतीचा मुख्यमंत्र्याला मत आणि महायुती सरकारचा मुख्यमंत्री झाला की आपला विकास हा पूर्णपणे होणार आहे. तरी मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो, धनुष्यबाण या चिन्हावरती बटन दाबून मला जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करा ही विनंती. या ठिकाणी आपलेपणाचं आवाहन या ठिकाणी आमच्या भैया सामंत साहेबांनी केलेलं आहे. या ठिकाणी काही तांत्रिक गोष्टी आहेत, इथे अधिकारी आहेत, काही आपल्यावर मर्यादा आहेत. इथे या व्यासपीठाचा सगळ्यांचा काही सत्कार करता आला नाही. अनेक लोकांची नावं राहिली असतील, पण तुम्ही ते आपले सर्वांचे एकमेकांचे भाऊ आहोत, बंधू आहोत. काही चुकलं असेल तर तुमचा भाऊ, तुमचा लेक समजून क्षमा करा आणि आपण सर्वांचे जाहीर आभार मानून या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करूयात. धन्यवाद.